नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आमचं घर आहे ना पूर्ण खाली झालेलं आहे, कारण की पाहुणे पण निघून गेले आणि कालच उर्वी तिच्या आजीकडे गेली, तर त्याच्यामुळे आहे ना पूर्ण घर असं खाली खाली वाटत आहे. करमत पण नाही आहे. आम्ही 4 जण घरामध्ये नाही, 4 करणार आहे. 4 हो ना, 4 कोपऱ्यामध्ये 4 जण बसले. रात्रीपासून पाऊस सुरू आहे. रात्रीपासून इतका पाऊस सुरू आहे. आता मग सुरू झाला का पुन्हा? पूर्ण सुरू झाला. अरे यार, रात्री मला वाटते 11:15 की 11:30 वाजतापासून पाऊस सुरू आहे. तर आता थोडंसं बंद झाला होता, आता पुन्हा सुरू झाला. असं वाटतं पावसालाच लागला आहे. कंटिन्यू पाऊस सुरू आहे. कंटिन्यू पाऊस सुरू आहे. हिवाळ्यामध्ये पाऊस, उन्हाळ्यामध्ये पाऊस, पावसाळ्यामध्ये पाऊस तर आहेच. एवढा नव्हता पावसाळ्यामध्ये आपल्याकडे, पण उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये पाऊस येतो. बेटे मोसम. आता म्हणजे आपल्या शेतातला कापूस शेतीला पाऊस पाहिजे होता, पण जो कापूस फुटलेला आहे झाडामध्ये तो काढायचा होता ना. ते पप्पांचं तेच चालू आहे ना बोलणं, किंवा आता कसं करायचं. मस्त फुटलेला कापूस आता ओला झाला असणार. आता 8 दिवस डबल तसंच. आता पाऊस पुन्हा सुरू झाला. मग आता काय करायचं आहे? करमत म्हणजे बोर तर वाटतच आहे. कालपासून आमचं पिलू तिच्या आजीकडे गेलं. करमत नाही आहे. आतापर्यंत तर घरामध्ये कलकल असतात. आजी झोका दे, आईच तर अजून उशिरा उठले नाही. सर्वांना कामाला लावून द्यायची स्वतः घरामध्ये धावत फिरायची, तर थोडं करमत होतं, चांगलं वाटत होतं. यस. आणि गेल्यापासून आता करमत पण नाही आहे आणि इतकं बोर वाटत आहे. कसं 4 जण 4 मोबाईल घेऊन बसलेले का कोपऱ्यामध्ये. मग आता नाश्त्यामध्ये काय बनवू? आधी चहा घेऊन घ्या. आता सर्वजण घरीच आहेत, पप्पा पण घरीच आहेत, तर वेळेनंच स्वयंपाक बनवतो. रवा वगैरे असेल तर उपमा बनवू का? बरं, ठीक आहे. चला मग आता या दोघांना चहा देऊन देते, आईला आणि यांना, आणि मग मी उपमा बनवते. तर आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे. सर्व कामं करून घेतली, भांडे वगैरे सर्व घासून घेतले मी. फक्त आता स्वयंपाक राहिला, तर स्वयंपाक नंतर करते, कारण की नाश्ता इतका टाईट झालेला आहे, तर जास्त कोणाला भूक नाही आहे. तर स्वयंपाक मी नंतरच करणार. आणि सकाळपासून का रात्रीपासून खूप पाऊस सुरू आहे. आता पण बंद व्हायचं नाव नाही घेत आहे. कसं करतं? करमून नाही राहिलं. करमून तर नाही झाला. आता पाऊस एक तर सुरू आहे, कामं सुचत नाही आहेत, काय करावं काय नाही. असं वाटलं होतं की बा आता कसं पाऊस येणार आहे, थंडी वरून आणि ते पाऊस. तुम्ही तर स्वेटर नाही घातले, मी तर सकाळपासून स्वेटर घालून बसलेली आहे. असं म्हणा, बर्फ तुझ्या अंगारच पडते. चला आता पाऊस बंद व्हायचं नाव नाही घेत पाऊस. आम्हाला तर इकडचे सर्व झाडं पण इकडचे कटिंग करायचे होते. हो ना, कालच म्हटलं त्यांना की बा लिंबूचं झाड कट करता तर तिकडचे तोडून घ्या तुम्ही. तुम्ही ऐकलं नाही. इकडचे आहेत ना, हे आहे ना लिंबूची डांग, ही वाली. काल तरी आम्ही हे कट केले. हे कट केले, इथलं कट केलं. हे कट करायचं राहिलं, हे राहिलं. मी यांना कालच म्हटलं, पण यांनी ऐकलं नाही. आणि जास्वंदाचं पण झाड आहे ना, खूप वाढलेलं आहे. पण तिकडे जाता पण येत नाही. इकडचं पण कट करायचं आहे. आता राहू द्या, जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे. तसं आता हे झालं तर काम नाही, तरी आता हिवाळ्या म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये आणखीन मोठं होणार आहे. उन्हाळा सुरू व्हायला लागते, आपल्याला तसे वरचं काम करावंच लागते ना. तर त्याच्यासाठी घरचं कलरिंग पण करावं लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण सामान क्लीन करणं आहे. मागचं पूर्ण क्लीन करायची आहे. त्यानंतर मागचं क्लीन करायचं आहे, त्या साईडचं क्लीन करायचं आहे. सांगा ना, ओव्हरऑल पूर्णच क्लीन करायचं आहे. क्लीन करायचं आहे. इकडे पूर्ण. पण सर्वात अगोदर हे जे झाड आहेत ना, हे कट करायचे. तिथं करावं लागतं. एक डांग कापा लागेल. तिकडे जाताच नाही तुम्हाला? जाताच नाही. आपले काय डांग ते नाही ना, जाता नाही येत तिकडे.
ते जास्वंदाचंही तोडायचं आहे ना. हे नाही, आता जर हे तोडले ते झाडाचं पाणी पडणार ना आणखी. हा तर हे हा पाहता का नाही तर का चाकून असं कापून. बरं बरं, राहू दे राहू दे. बरं ठीक आहे ना. तर मागं तरी मी समजा हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे ना, हे कट केलं होतं, म्हणजे पूर्णच केलं होतं मी बुडापासून. तर त्याला आता छानपैकी पागोरं फुटत आहे आणि मोठं होतं ते झाड. तर फक्त आता जास्वंदाचं झाड राहिलं कट करायचं. ते खूप मोठं झालं माहिती आहे का ते, की तिकडे समजून पण नाही राहिलं कसं जायचं. इकडचं आवराचं पण राहिलं. इथे पप्पांची गाडी ठेवून दिली जुनीवाली. चालू आहे पण तरी ठेवून दिली. आता किती मोठ्या गाड्या झाल्या आपल्या घरामध्ये, दोन पप्पांच्या, एक तुमची. ते स्कूटीचं तर काही घेणं देणंच नाही आहे. ते बिचारी उभीच आहे. हा बंदच आहे ती. पाजन तिचं बॅटरी वगैरे काय आहे तिचं तर प्रॉब्लेम ना. कसं ताई म्हणजे कल्याण ते वगैरे येतात तर त्याला चालवायला बरं होते, म्हणजे मार्केटमध्ये जर काही काम पडलं तर. नाही तर दादाच्या भरोशावर बसावं लागतं त्यांना. हो ना, दादा कधी त्यांचं काम संपवतील, कधी येतील. अरे हा पक्षी कोणता आहे? हो कबूतर आहे ना. हा बोला झालं ते. वाव, बेस बेटा तिथंच बसतो. पूर्वी असती तर तिची ऍक्शनच वेगळी आहे माहिती आहे काय. असा जर आजाला फटाक्याचा हो काका. दिवाळीच्या दिवशी मजा पाहिली का तिची. नाही, दिवाळीच्या दिवशी तुम्ही फटाके फोडून राहिले की नाही, तर तेव्हा एकदम फटाक्याचा आवाज आला, काका काका घरात आहे. तिला ते फटाक्याची भीती वाटू राहिली ना. काकाच्या नावाचा जाप होता. काकू समजतच नाही काय मला, काय माहिती काय, पिपा. आई दीपा शिकवते काय ते पिपा. म्हटलं हा बाई पिपाच म्हणतो, काकू काय म्हणू नको. आता चला, हा बोर होऊन राहिला. आता झाले तर काम. स्वयंपाक मग आता करू की नंतर करू जेवण? बरं ठीक आहे, मग नंतर करते. तर आता आपण एक काम करून घेऊ की बोर झाल्यापेक्षा जे स्टोर रूम आहे आपली ते क्लीन करून घेऊ. कारण दिवाळीच्या वेळेस सर्व हे लाइटिंग वगैरे सर्व क्लीन केलं होतं आणि सर्व सामान लावून दिलं होतं. पण नंतर मग आपण जे लाइटिंग वगैरे काढली, सर्व बॉक्सेस पडलेले आहेत, काढले आपण सर्व. आता काही सामान काढणं चालूच आहे त्यातलं, ते तसंच ठेवणं चालू आहे. डेकोरेशनचं सामान आहे दिवाळीचं, ते पण तसंच ठेवलेलं आहे. पुन्हा स्टोरूम पुन्हा क्लीन करावं लागणार आहे. चला तुम्हाला दाखवतो मी स्टोरूम. तुम्ही ते गेलेच नाही आणखी. मलाच करावं लागणार ते तुम्हालाच काढ, मी नाही करा. मी सकाळपासून कामच करून नाही तरी. चलो बरं बरं ठीक आहे, मी आराम करते थोड्या वेळ बसते मी. चला आता लागा तुम्ही तुमच्या कामाला आणि आमची स्टोरूम बघून घ्या किती मस्त झालेली आहे. नाही स्टोरूम सर्व धिंगाणा माहिती आहे काय. तुमचे ते बॉक्सेस आहेत ना त्यांनीच केलेलं आहे. हे तुम्ही जे हे लाइटिंगचे वगैरे हे सर्व बॉक्स आहेत ना, हे एक लाईन मध्ये लावून द्या आणि ते चौरंग वगैरे पण सर्व एक लाईन मध्ये लावून द्या, म्हणजे मग कसं धिंगाणा कमी होते. हा ठीक आहे. हा ते बकेट वगैरे सर्व ठेवावं लागतं त्याच्यात. पण किती पसारा झाला स्टोरूम मध्ये आपल्या, बापरे. आता एक एक सर्व आवरावं लागतं. ते सर्व ते टोपले ना एकत्र करून घ्यायचा. बाकी तर काही नाही, बस एवढं आवरून द्या. ते बकेट पडते, बकेट 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 बकेट. अरे तर इकडे उभे करता का नाही ते पण इथे या कोपऱ्यात उभे करता का ते बकेट? पण अशा सटकून राहिल्या ना, मग त्या घसरत आहेत ना तिथून. ते खूप हेवी आहे, तुम्ही हाती नको लावू तुला. हा तसं करावं लागलं तर ठीक आहे. हे शिकायला हे पाहिजे, हे अशी उलटी करून ठेवा. अशा 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 उलट्या अशा. हे देवा, हा तशा. म्हणजे त्या कसं एखाद्या हात नाही लागणार त्याला. बरं ठीक आहे. आधी हे पोते काढा, याच्यामध्ये ते सर्व द्रोण वगैरे. बापरे. स्पेस कमी आहे ना सध्या. हा ते सर्व आधी इथलं आवरून घे पेटीवरचं आणि तिथे चौरंग ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला तिकडे जायला जागा राहणार.
हा मग त्याच्यासाठीच मग हे जागा मोकळी करून आलं पहिले. बरं ठीक आहे, हे आताच इथे ठेवून द्या मग. तुमचं हे आवरेपर्यंत मग मी स्वयंपाक बनवून घेतो. वरण भाताचा कुकर लावला मी, आलूची भाजी बनवते सुक्की. ठीक आहे ना. एवढा कचरा निघाला स्टोर रूम मधला. हो ते लाईटचे बॉक्स नाही ठेवले का तुम्ही एकत्र? ते पॅक करायचे राहिले ना बरोबर. बरोबर. त्याआधी ते बाहेर काढले. हो आता पॅक करून घेतो. मग आतमध्ये ठेवून देतो. बरं, हे इथंच लावून द्या, मी भरते मग ते. अहो इथे बाहेर इथे काढून ठेवून द्या, मी भरते म्हटलं ते सुपडीमध्ये. हो बस राहू दे तात्पुरतं, मग संध्याकाळी आणखीन जळून घेणार ते. झालं ना तुमचं आता इथलं? हे झालं तर स्टोरूम झाली क्लीन. हां, आता हे सर्व बॉक्स आहेत ना, हे पॅक करायचे राहिले. हे इथले 2 ते काढायचे राहिले, ते तोरण ते छोटेवाले. हा ते त्याआधीच मग राहू दिलं ते. बरं आता ठीक. पहिले काढून घेतो, मग पद्धतशीर पॅक करून ठेवून देतो. बरं ठीक. पुढच्या काम पडणार नाही खट्ट. बरं ठीक आहे. चल झाली क्लीन तुझी घेऊन. बरं ठीक आहे. तर आता आमची पूर्ण स्टोरूम आहे ना, ही क्लीन झालेली आहे. आमच्या स्टोरूममध्ये सामानच इतकं आहे की सांगू नाही शकत. नाही सर्व कामाच आहे. हा सर्व कामाच. हा धान्य वगैरे सर्व कोटीमध्ये भरून ठेवलेलं आहे. इकडच्या कोटीमध्ये सर्व 2 कोटीमध्ये गहू आहेत, या पण कोटीमध्ये गहू आहेत. त्यानंतर जे काम म्हणजे सध्या यूज मध्ये नाही आहेत वस्तू त्या सर्व ठेवलेल्या आहे इथं. महालक्ष्मीचं सामान आहे सर्व इथं. भंडाऱ्याचं सामान सर्व ठेवलेलं आहे. त्यामुळे जास्त सामान दिसते. बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. हे सर्व बॉक्सेस मध्ये आहे ना, आम्ही सर्व सामान पॅक करून ठेवलेलं आहे. खालच्या 2 पेटीमध्ये महालक्ष्मीचं सामान आहे आणि महालक्ष्मी आहेत ना, ह्या पेटीमध्ये आम्ही वर ठेवलेले आहेत. कारण म्हणजे कसं खाली त्यांना काही हे नाही लागणार नाही. काही वस्तू आहेत ज्या आणखीन सध्या यूज नाही, ते बॉक्स आम्ही वरच पॅक केलेले आहेत. किचन तयार करू फर्निचर वगैरे, तेव्हा ते सर्व वस्तू आम्ही तिथे लावून देऊ. बरोबर. आणि महालक्ष्मीचे भांडे वगैरे सर्व आईने घरीच घेऊन ठेवलेले आहेत, तर मग ते पण स्टोरूम मध्येच ठेवले. त्याच्यामुळे आमच्या स्टोरूम मध्ये खूप सारं सामान आहे. आमच्या तर कोणता पण कार्यक्रम असला की आमची स्टोरूम आम्हाला एक वेळा म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर क्लीन करावंच लागते, कारण की धिंगाणच खूप होते. तेव्हा म्हणजे आपण काढतो वस्तू आणि तिथे ठेवून देतो, तेवढा वेळ नसते एकदम पद्धतशीर ठेवण्याला. बरोबर आहे. दाखवून द्या. आता झाडूचं काम झालेलं आहे, इथे ठेवून देते मी. आता झाली आमची स्टोरूम क्लीन. पण आम्ही क्लीन करतो ना काही ना म्हणजे स्टोरूम, तेव्हा आमच्या ज्या कामाच्या वस्तू असतात ज्या आम्हाला ज्या वेळेस काम पडतं तेव्हा सापडत नाही, ते तेव्हा मिळून जातात. तेही आहे म्हणा. बरोबर. हे मला विकत आणावं लागले. हा मागच्या वेळेस आता 2 सापडले लागले. वायरिंगचे बंडल सापडले. हा आता याच्यात तर मला वाटते विकत आणले होते ना तुम्ही? विकत आणायला लागले ते सापडले. सांग जाऊ दे मग, आता वरच ठेवा ते तुमचं सामान. चला मग आता झालं तुमचं काम, जेवण. ठीक आहे. हा ठीक आहे. मग हात धुवून घ्या. आता ताट वाढू का? झाला स्वयंपाक माझा. पॅक करून देतो. बरं ठीक आहे. ठीक आहे. तर आता आमची स्टोरूम पण पूर्ण क्लीन झालेली आहे आणि इकडे माझा स्वयंपाक पण झालेला आहे. तर आज मी जेवणामध्ये बनवलेली आहे सुक्या आलूची भाजी, त्यानंतर वरण भात पोळी. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी सुक्की आलूची भाजी बनवली. तर आता स्वयंपाक रेडी आहे, गरम गरम आहे. नंतर आम्ही जेवण करू. त्याच्या अगोदर मला गॅस वाटा पूर्ण क्लीन करायचं आहे, भांडे पण घासायचे राहिले. तर आता भांडे घासून घेते. आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस सुरू झाला की नाही झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला पटकन भांडे घासते, त्यानंतर मग पप्पांना आणि यांना वाढून देते आणि मी पण जेवण करते. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.